हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला, माझी पण फ्रेश झालेली आहे. मी पण आता चला तुमच्यासोबत रुटीन शेअर करते. स्वामी समर्थ. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तर माझा गुढीपाडवा हा कसा गेलाय चला तुमच्यासोबत ही शेअर करणार आहे मी आज पूर्ण व्लॉगमध्ये. तर सर्वात पहिला तरी हे बघा, मला आलेला महिन्याचा प्रॉब्लेम, तोही दुसरा दिवस होता मला, त्यामुळे मला काहीच करता आलं नाही. मूड भरपूर असा ऑफ होता, मला त्रास होत होता. तरीही भरपूर असे कामं होते, ते तर करावेच लागणार आहेत. ते नाही केलं तर कसं काय जमणार आहे. आणि आपण नाही केलो तर मग घरात पण तसेच सर्वजण बसून राहतात. त्यामुळे आपल्याला काही त्रास होऊ दे, काही झालं तरी आपल्याला उठून करावंच लागतं. तर अशी गत झालेली आहे माझी. चला तेही तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहेत. तर आज ह्यांनी भरपूर असा भाजीपाला घेऊन आलेला येताना मोठ्या मार्केटमधूनच. तर आमच्या इथं चंदननगरला भरपूर मोठा असा मार्केट भरतो आणि मग तिथूनच येताना त्यांनी घेऊन आलेला भरपूर असा भाजीपाला बघू शकता. तर मी लगेच असं ठेवत नाही, इकडं तिकडं पडून नाही ठेवत, कारण की तो ठेवला ना मग तो तसंच पडलेला राहतो आणि खराब पण होऊन जातो. एकतर आता उन्हाळा आहे, बाहेर जरा पण ठेवलं की लगेच असं पाणी वगैरे सुटलं आणि होत असतं. त्यामुळे ना मी लगेच ज्या वेळेस आणतो ना आपण त्याच वेळेस मी लगेच नीट क्लीन करून ठेवत असते. त्याबरोबर त्यांनी कांदे वगैरे पण आणलेले, ते कांदे वगैरे पण जिथल्या तिथं मी ठेवून दिलेले आहेत. कारण की कसं आहे ना, आपण आळस केला की मग त्या गोष्टी इकडच्या तिकडं पडून राहत असतात. आता माझी तर करायची जरा पण इच्छा नव्हती. आता तुम्हाला माहितीच असेल महिन्याच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला किती प्रॉब्लेम होत असतात. आणि माझं तर काय माहीत आता हल्ली 2-4 महिन्यापासून ना पोट वगैरे भरपूर असं दुखतंय, भरपूर त्रास वगैरे होत आहे मला. पण मग काय माहिती का, पण आता कामं तर करणं भागच आहे आणि सण पण आहे आणि सणा दिवशी असं पडून राहणं पण बरोबर योग्य वाटत नाही, नाही का. आपणच उदास असलं तर कसं काय होणार सर्व गोष्टी. मग पोरं पण म्हणजे प्रश्न विचारतात, त्यापेक्षा ना आपलं केलेलं बरं. आणि नंतर ना मी करून एकदाच पडलेले आणि एकदा पडले की मला उठू वाटत नव्हतं, इतका मला त्रास होत होता आज. पण असो, चला तुम्हाला तेही सर्व गोष्टी मी आज पुढं हे करणारच आहे. तर आता इथं बघू शकता, सर्वात पहिलं तर मी आता फ्रीज क्लीन करून घेत आहे आणि फ्रीज क्लीन करूनच मी भाजीपाला व्यवस्थित ठेवते. आणि आता समजा मेथी वगैरे आहे ना, ते मी प्लॅस्टिकमध्येच ठेवलेली आहे, कारण की आपण त्याला निवडू शकतो. बाकी टोमॅटो वगैरे डब्यामध्ये काढून ठेवलेले आहेत. ज्या ज्या भाज्या खराब होत नाहीत ना, ते तर मी तसेच ठेवलेल्या आहेत. आणि हे भाज्या मला हप्ताभर आरामशीर जातात बरं का. आणि तेच मी ठेवलेले आहेत. आता सर्व झालेलं आहे. खाली मी सकाळी उठून आज पटकन असं घर वगैरे पण पुसून घेतलं होतं, सर्व गोष्टी क्लीन करून ठेवलेल्या होत्या ते यायच्या पहिलाच. आणि मला कंटाळा आला तरी काय झालं, सकाळच्या टायमाला मी ना सणासुदीला आपलं नाही का नको उगाच, एक तर वर्षाचा सण आहे आपला. सण हा नवीन वर्षाचा सणच मानला जात असतो आपला हा गुढीपाडवा सण, कारण की ह्या सणापासून नवीन वर्षाची सुरुवात होत असते बघा. तर असो, आणि आज स्वयंपाकमध्ये पण एकदम सिंपल असा मी मेनू केलेला होता, कारण की माझी काय करायची इच्छाच नव्हते, पण करावं तर लागणारच आहे, ते तर तुम्हाला माहितीच आहे. नाही करून थोडी ना जमणार आहे. तर मग मी भेंडी काढली. तर स्वयंपाक तर एकदम साधा सिंपल केलेला आणि ह्यांची मदत भरपूर असते नाही का मला. आणि हे पण समजून घेत असतात सर्व गोष्टी, त्या एक खूप बरं वाटतात मला. असं म्हणत नाहीत की मला हेच पाहिजे तेच पाहिजे करून, जे असेल ते गपचूप म्हणजे नाही का, त्यांनीच मला बोलले की एकदम साधं सिंपलच बनव. आणि नंतर ना मग त्यांना पण भूक लागलेली खूप, त्यांना पण भूक लागलेली. आणि त्याच म्हणलं चला मग मी तर माझं वरण वगैरे फोडणी दिलेलीच होती. ते बोलले वरण भात बनव आणि भेंडी बनव. पण पोरं काय ऐकतात का, पोरांना चपात्या पण खायच्या होत्या. मग मी पहिला कपडे वगैरे क्लीन करून नंतर केलेल्या.
तर आता इथं बघू शकतात ते पटकन अशा भेंडी कट करून देत आहे मला. आणि त्यांना सर्व गोष्टी येतात बरं का स्वयंपाकामध्ये, चपातीपासून ते म्हणजे सर्व. नॉनव्हेज पण येतं, व्हेज येतं, भाज्या येतात. मी खरं सांगते ह्यांच्याकडनं मी भरपूर गोष्टी शिकलेल्या आहेत. पहिला मला भेंडीची भाजी अजिबात येत नव्हते, म्हणजे मी भेंडी बनवायची तर पार त्याचं भरीतच व्हायचं, पूर्ण चिकट व्हायची. पण ह्यांनीच मला शिकवलेले आहे खरं सांगते. कारण की ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या शिकवल्या गेलेल्या आहेत ना, त्या सांगायला कधीच माणसांनी मागं सरकायला नाही पाहिजे. आणि खरंच मी ह्यांच्याकडनं भरपूर गोष्टी अशा शिकलेल्या आहेत आणि ह्यांनीच मला जास्त करून शिकवलेल्या आहेत. आणि ह्यांचं बघून मी भरपूर शिकलेली आहे खरं सांगते तुम्हाला. तर असं हे बघा, ह्यांनी मला भेंडी वगैरे कट करून दिलेले आहेत. पण आता मी ह्यांच्यापेक्षाही मस्त बनवत असते स्वयंपाक. स्टार्टिंगला काय मला एवढं जमलं नाही, पण आता खूप छान बनवून घेत असते स्वयंपाक मी. आणि त्यांनासुद्धा खूप आवडतो स्वयंपाक. तर आणि आज त्यांना मस्त अशी मसाला भेंडी खायची होती. तर यांनी खूपच लांब चिरलेले, थोडीशी कमी नॉर्मली पाहिलं होते, पण मी काहीच नाही बोलली, कारण की माझी पण काय कॅपॅसिटी नव्हती पटकन असं करायची. तर पण जसं जमलं तसं मी केलं. त्यांना काहीच नाही बोलली, नाही तर मी टोकत असते, नाही तर मी स्वतःच करून घेत असते. पण ते स्वतःच आले करायला, म्हणून म्हणलं जाऊ दे, आपल्याला तेवढीच मदत बस झाली नाही का. आणि मग नंतर काय इथं मग मी पहिला कांद्यामध्ये परतले भेंडी मस्त. आणि त्यानंतर आता भेंडी पण आपली एक 10 मिनटं स्टीम केली. आणि त्यानंतर आता मी टाकत आहे त्यात हळदी पावडर, धना पावडर, लाल चटणी पावडर, हे सर्व टाकून मिक्स केलेलं आहे बरं का. आणि परत एकदा मी ना त्याला थोडा उशीर स्टीम करून त्यानंतर ना आपल्याला त्यात टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. तर शेंगदाणे पण मी पहिला भाजून घेतलेले होते. तर आता इथे एसूर पण टाकलेला आहे, आपला जो घरातला काळा मसाला असतो ना, तो पण थोडासा टाकलेला होता. त्यांना एकदम असं छान झणझणीत आणि मस्त मसाला भेंडी पाहिली होती, त्यामुळे म्हणलं चला तशीच बनवूया छान अशी. आणि खरं खूप मस्त झालेली. आणि डाळ भातसोबत तर खूपच छान लागत होती. तर आता शेंगाचं कूट मी टाकून दिलेलं आहे. आणि त्यानंतर ना मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ कधी पण भेंडी बनवताना ना स्टार्टिंगला टाकायचं नाही, नाहीतर काय होतं, भेंडी भरपूर अशी चिकट होत असते बघा. त्यामुळे ना भेंडी जेव्हा आपली पूर्ण अशी शिजते ना, त्यानंतर ना आपण टाकायचं मीठ. तर आता मी मीठ वगैरे टाकून दिलेलं आहे. आणि 5 मिनटं अशीच मी झाकून ठेवलेली आहे भेंडी. तोपर्यंत आता मी ना शेंगाचं कूट करून ठेवलेलं. कसं शेंगाचं कूट करून ठेवलं ना बरं पडतं, कोणती पण आपली भाजी असली ना, म्हणजे शेंगाची कूटची. आणि मला तर जास्तच लागतं, मला शिमला मिर्च, वांगं, परत म्हणजे अशा भरपूर भाज्या आहेत, त्यामध्ये मी शेंगाचं कूट वापरत असते. आणि मला आवडतं पण, आणि छान पण लागते बघा. तर असं मी टाकलेलं आहे. त्यानंतर आता ह्यांचा हे कसं नाईट शिफ्टला होते, त्यामुळे मग ह्यांचा टिफिन वगैरे तसंच होतं. आणि आपण हे केलं ना दुर्लक्ष, मग तसेच पडून राहतात हे भांडे. आणि मग एकदमच घासायला बसलो ना भरपूर होतात, म्हणून मी जसं जमेल ना तसं थोडंफार घेऊन पटकन अशी क्लीन करून घेत असते बघा. तर आता इथं झालेली आहे आपली भेंडी. आणि त्यानंतर ना मग मी लगेच निरम्यात कपडे घातले. मी 1 मिनटं पण बसले, आणि बसली ना मला बसूनच राहावं वाटत होतं, म्हणून म्हणलं जसं माझे कामं चालू आहेत तसेच पटकन असे आवरून घेऊ, म्हणजे एकदा पडलं की मग टेन्शन नाही राहत. तर आता इथं बघू शकता मी कपडे निरम्यात घालून ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर ना आता मी एक काकडी चिरलेली आहे. आणि आज माझा उपवास पण होता गुरुवारचा, त्यामुळे मग एक काकडी खाल्ली मी फक्त. आणि सकाळी बस एवढंच खाल्लेलं, जास्त काही नाही. नंतर मग काकडी खाल्ल्यानंतर एक 10 ते 15 मिनटानंतर ना चाय बनवलेला, आणि चाय पिला, आणि त्यांना पण जेवण देऊन दिलं. तर मस्त असं त्यांना पण आवडलं. साधं सिंपल जेवण त्यांना पण फार आवडतं, कारण की कसं आहे ना, उन्हामुळं ना जरा त्रास होत असतो पोटाचा वगैरे, त्यामुळे जेवढं हलकं होईल तेवढं ठीक आहे. पण पोरं काय ऐकत नसतात. आणि इथं मी चाय पण पिऊन घेत आहे. आणि बाहेर बघा पोरं, आमच्या समोरच्या ताईंनी मस्त अशी गुढी उभा केलेली, तर खूप छान होतं. आणि पोरं बघा कसे हात जोडून बसलेले आहेत. आणि पोरांना खरंच खूप आवडतात अशा सर्व गोष्टी. आणि मस्त केलेलं त्यांनी सुद्धा, नाही का. आणि माझ्याशी बोलत होते, मला विचारत होते तेच. आणि इथं बघू शकता लास्टचं गुढीपाडव्याचं मस्त वाटत होतं. तर आता कपडे धुतलेले आहेत, कपडे धुवून वरी आली आहे. आणि पोटात इतकं दुखतंय ना, पण काम केल्याशिवाय तर भाग नाही आपल्याला, नाही का. तर हे काय इथं वरी आली आहे. काल पण त्रास होत होता, त्यामुळे ना कपडे काल उशिरा धुतलेले 3 वाजता दुपारी. आणि काल वातावरण पण खराब होतं, आणि त्याचबरोबर सकाळी पाऊस पण आला, त्यामुळे कपडे काढलेच नव्हते मी. आणि आता कपडे काढते आणि दुसरे कपडे सुकवते. हे बघा कपडे धुवून आणलेले आहेत. तर खूप त्रास होतो आहे. आज गुढीपाडवा पण आहे, काहीच नाही झालं घरात, पण ठीक आहे, जेवढं पण आहे तेवढं साधं सिंपल केलेलं आहे. चला
कपडे खाली जाऊन घालण्यापेक्षा इथंच वरीच घालून घेत आहे घरी, कारण की खाली जाऊन परत खूप राडा होतो. मग मी काय करते, वरी काढते लगेच घरी घालून ठेवते. तर आता पटकन असे मी कपडे सुकून घेत आहे. वरी इतकं कडक ऊन पडलेलं आहे ना, काय सांगायलाच नको. घडीत ऊन येते, घडीत आपलं आभाळ भरते. रात्री तर पाऊससुद्धा झालेला आमच्या इथं पहाटे. तर पाऊस पण होतोय, कधी काय सांगताच येत नाही वातावरणाचं. खरंच खूप स्थिती बिघडलेली आहे आता. आणि इथं बघा आरव काय ऐकत नव्हता, म्हणून मयंक आरवला फक्त मी 2 चपात्या करून दिलेल्या आहेत. माझं तर काय उपवासच होता. आणि हे तर जेवण करून जे झोपले ते झोपलेलेच होते, डायरेक्ट संध्याकाळी सुटलेले. आणि इथं बघू शकता मस्त असं झालेले आहेत त्यांच्या दोघांसाठी. मयंकने दूध चपाती खाल्ली आणि आरवला मी आपलं सर्व मेनू देत असते. त्याला डाळ आणि भेंडी, त्याला तर खूप आवडते भेंडी, त्याची फेवरेट आहे आरवची भेंडी. तर तोच ते खात आहे. अजून काय कॅमेरापाशी बोलत होता, पण कसं टी व्हीचा पण भरपूर आवाज येत होता, म्हणून त्याचा आवाज म्यूट केला मी. तर इथं बघू शकता मयंक पण खातो. आणि मयंकचं ना खूप नखरे असतात, मोबाईलच मागतो आणि परत तसंच नीट गपचूप खात नाही का, खूप मस्ती करतो मयंक. त्यामुळे ना तो जास्त फटके पण खात असतो माझे. त्याला ना असं जेवण आपलं नाही खावं वाटत असे. आणि मग दुपारमध्ये ना मस्त असे कलिंगड चिरले मी, कलिंगड पण खाल्ला. मग त्यामध्ये मी ताक वगैरे पण पिलं, कारण की मला खूपच विकनेसपणा वाटायला लागला त्यानंतर ना. तर संध्याकाळची वेळ आहे आणि म्हणलं चला आज थोडं गार्डनला फिरून यावं. आणि मग ह्यांना पण आज सुट्टी होती गुढीपाडव्याची, त्यामुळे मग आलो आम्ही संध्याकाळी गार्डनमध्ये. पोरांना तेवढंच फिरायला खूप आवडतं आणि सुट्टी म्हणली की त्यांचं पहिलं असतं कुठं जायचं मम्मी, कुठं जायचं पप्पा. मग त्यामुळे आम्ही निघत असतो कुठं गार्डन. तर आता ज्या गार्डनमध्ये आलो आहे ना, तिथं ट्रेन पण आहे बरं का, गार्डनमध्येच फिरवतात. तर चला तेही तुमच्यासोबत मी शेअर करते. तर चला. तर ज्या कोणी माझ्या ताई दादा असतील ना पुण्यामध्ये राहायला, त्यांना माहीतच असेल, वडगाव शिरीमध्ये ना असं खूप सुंदर असं गार्डन आहे बघा, खूप मस्त आहे. इथं ट्रेनची पण सोय असते. ट्रेन म्हणजे सरकार मान्यच दिलेली आहे. इथं आपल्याला 1 रुपयाचं तिकीट लागत नाही ह्या ट्रेनमध्ये. आणि मस्त असं गार्डन भरपूर असं मोठं आहे ना, त्या मोठ्या गार्डनलाच असं म्हणजे हे करतात, राऊंड मारतात आणि त्याच्यामध्ये सर्व मस्त एन्जॉय करतात. आणि पोरांना तेवढ्याच गोष्टी किती छान वाटतात ना, झुकझुक गाडी आणि मग तेच असो. आणि इथून बघा तुम्हाला पूर्ण असं मी गार्डन दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही ब्लॉगच्या कंटिन्यू राहा. आणि इथे बघू शकता, तुम्ही पण येऊ शकता. पुण्यामध्ये जे असतील ना त्यांनी नक्की या. आणि पोरांनासुद्धा खूप आनंद होतो बघा ह्या गोष्टींमध्ये. आणि मस्त फुल एन्जॉय करतात पोरंसुद्धा. तर बघू शकता झालेलं आहे. तर आता चला कंटिन्यू राहा, तुम्हाला पुढं पण मी मस्त असं दाखवत आहे. तर फुल एन्जॉय असं केलेलं आहे, बघू शकता. आता संध्याकाळचं बॅक साईडने पण तुम्हाला दाखवते. आता संध्याकाळ झालेली आहे. इथं बघा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि संध्याकाळी बघा मस्त अशी लाईट वगैरे लागलेली आहे. वडगाव शिरी आहे तिथलं आहे हे.